पवार साहेबांच्या का बरं वळसे पाटील साहेबांनी एवढी सगळी कामं केली, आंबेगाव तालुक्यात विकास गंगा आणली, मग काय नक्की होतंय तालुका? मग का बरं असा तुम्हाला काय वाटतं का राहील? गेल्यामुळं हा का? पवार साहेबाला सोडून गेल्यामुळं नाही काय वाटतंय बाजूला गेल्यामुळं म्हणजे हवा कोणाची आता विधानसभेला? म्हणजे पवार साहेबांची. पवार साहेब समजा निकम साहेबाला तिकीट नाही मिळालं तर तिकीट मिळणार. मिळणार? बर. आणि उमेदवार कोण निवडून येईन मग? अरे वा. माऊली रामकृष्ण हरी. काय म्हणते विधानसभेची निवडणूक येणार आहे, काय वाटते कोण येईल, काय येईल, कोणाची हवा आहे, काय आहे? वातावरण कसं आहे? वातावरण इकडे तर काय अजून कशातच काही नाही दिसत. कशातच काही दिसत नाही. अजून काही तशी गडबडीच नाही काही. बरं बरं. म्हणजे आंबेगाव तालुका शांत आहे काय यावेळेला? आता इथं आमचं गाव तर शांत आहे बस सध्या तरी. अरे बापरे. म्हणजे तटस्थ भूमिका नाही ना? तटस्थ नाही कोणती गोष्ट. नाही ना. मतदान करणार म्हणायचे. मतदान तर आहेच याबद्दल काय वाटतं. बरं. काय वाटते विकासाचे कोणते मुद्दे, काय गावचा विकास किंवा कसा परिसराचा विकास झाला पाहिजे, कोणाकडून झाला पाहिजे? त्या क्षेत्रामध्ये आपण नसल्यामुळे मला त्याची गॅरंटी देता येत पण नाही. गावातली काही समस्या चालले तर आनंदातच चालले गावात काही ते म्हणजे गावात समस्या नाहीच? गावात नाहीच समस्या आमच्या दुसरं काही. ह्या आता इथून जाताना मी बघितलं की ग्रामपंचायत कार्यालयासमोरून पाण्याचा फार मोठा डोह तयार झालेला आहे पहिल्याच पावसात. हां काय म्हणणं आहे आपलं? नाही तो डोळा आता नीटच करतील. काही अडचणी असल्या की दूर होती तुम्ही. कसं नीट होईल तो? गावात होत्यात ना करणार. मग ते बरं आमच्या गावात कसं आहे असं विरोध कुठंच नाही तसं काही. कोणालाच विरोध नाही? कोणालाच विरोध नाही आमच्या गावात. म्हणजे दिलीप आमदार दिलीप वळसे पाटलांनाही नाही आणि चेअरमन देवदत्तजी निकमांनाही नाही. विरोधी गोष्ट आमच्या नागापुरात नाहीच राहिलेली असं मला वाटत. अरे वा वा वा, छान. मग विरोधक कोणाला नाही म्हणजे कोणाच्या बाजूनी गाव चालेल? त्याची गॅरंटी नाही कारण ते क्षेत्रात आपण नसल्यामुळे अभ्यास कमी पडतोय. माऊली अभ्यास कमी पडतो. गाव एकमुखाने चालेल ना, हां पण विरोध कोणाला तरी होणार ना एखाद्या बरोबर राहिलो. हां मग काय असं म्हणजे कामं कोणी केली ते सांगा. चांगली कामं कोणाच्या बाजूने झाली, काय झालं? आता फक्त रिझल्ट एकच आहे बुवा. हां, गावात तर रिझल्ट चांगलीच आहे सगळ्यांच्या बाजूने. सगळ्यांच्या बाबतीत चांगलीच रिझल्ट. म्हणजे आता स्थानिक आमदार जे आहेत ते राज्याचे मंत्री आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी मंत्रिपद भूषवलंय, पण त्यांनी कामं केलेली आहेत. प्रश्नच नाही. म्हणजे याचा अर्थ नागपूर त्यांच्याबरोबर राहील म्हणायचे. नागापुराला कल नाही सांगू शकत बुवा, पण आता यांनी केले ते चांगलेच केले. आज चांगलं केलंय ना, चांगले नामदारांनी चांगली कामं केली. सर्वांचंच चांगले उत्कृष्ट काम इथं. एखाद्यानं बोट लावायला जागाच नाही. पण आता समोरासमोर झाल्यावर समोर समोर आता काय होईल रिझल्ट तो बरं. रामकृष्ण. रामकृष्ण.